भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव आता संपणार आहे, कारण या सगळ्या संदर्भातलं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मिनिटांपूर्वी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान आता शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाहीये. हे दोन्ही देश बसून या सगळ्या संदर्भात चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेने या सगळ्या संदर्भात मध्यस्थी केल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या बैठकी संदर्भातले इतिवृत्त दिलेलं आहे. नेमकं काय चर्चा झाली हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे तीनही ट्विट आपल्याला बघायचं आहे आणि या तिन्ही ट्विट नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताणलेल्या परिस्थितीवर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे. पहिलं ट्विट बघूयात डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हे ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, आफ्टर अ लॉंग नाईट ऑफ टॉक्स mediated by the United States, I am pleased to announce that India and Pakistan have agreed to a full and immediate ceasefire. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रात्रभर या सगळ्या संदर्भात चर्चा केली. यामध्ये अमेरिका हा मध्यस्थी होता आणि मला हे अनाऊन्स करायला आनंद होतोय की पाकिस्तान आणि भारत यांनी आता तयारी दर्शवलेली आहे की ते आता सीज फायर करणार नाही, ते शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ द कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स अँड ग्रेट इंटेलिजन्स. थँक यू फॉर युअर अटेन्शन टू दिस मॅटर. दोन्ही देशांचं अभिनंदन की त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये एक कॉमन सेन्स आणि इंटेलिजन्स वापरला आणि तुम्ही या सगळ्यामध्ये या सगळ्यावर अटेन्शन दिलं, तुम्ही याला लक्ष दिलं, याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार असं सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी हे ट्विट केल्यानंतर पाकिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहेत इशाक दार यांनी सुद्धा ट्विट केले आणि त्यांनी या सगळ्या चर्चेला दुजोरा दिला. त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान आणि भारताने आता एक संमती दिली आहे की ते सीज फायर करणार नाही आणि जे काही सध्या शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे ते इमिजिएट इफेक्टमध्ये म्हणजे लगेच थांबवलं जाणार आहे. त्याचबरोबर आम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत असं सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. दुसरं त्यानंतरचं ट्विट आलेलं आहे ते म्हणजे मार्को रुबियो जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कशा पद्धतीचा या सगळ्यामध्ये मतं मांडली गेली हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ओव्हर द पास्ट 48 years व्हाईट प्रेसिडेंट वन्स and I have engaged with senior Indian and Pakistan officials including Prime Minister Narendra Modi and Shahbaz Sharif, External Affairs Minister Subramanyam Jaishankar, Chief of Army Staff Asim Munir and National Security Advisor Ajit Doval and Asif Malik. त्यांनी म्हटलं आहे की गेल्या 48 तासांपासून अमेरिकेचे उपराष्ट्रपती वॅन्स आणि सेक्रेटरी मार्को रुबियो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ असतील, आपले एक्सटर्नल मिनिस्टर जयशंकर असतील किंवा पाकिस्तानचे जे आर्मी चीफ आहेत असीम मुनीर असतील किंवा भारताचे जे सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर ते काय म्हणतात, आय एम प्लीज टू अनाउन्स द गव्हर्नमेंट्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हॅव ॲग्रीड टू अन इमिजिएट सीज फायर अँड टू स्टार्ट टॉक्स ऑन अ बोर्ड सेट ऑफ इश्यूज ॲट अ न्यूट्रल साईड. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला हे सांगायला आनंद होतोय की भारत आणि पाकिस्तान यांनी आता जे सीज फायर आहे ते इमिजिएट इफेक्टमध्ये म्हणजे तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रश्नावर बसून चर्चा करण्याचा निर्णय दोघाही राष्ट्रांनी घेतलेला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. वी कमेंड प्राईम मिनिस्टर मोदी अँड शरीफ ऑन देअर विजडम, प्रुडन्स अँड स्टेटमेंटशिप इन चूजिंग द पाथ ऑफ पीस असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. या दोन्ही पंतप्रधानांनी शांततेचा मार्ग पत्करला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना आम्ही सराहना करतो त्यांचं असं सुद्धा त्यांनी यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की आता भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला होता तो कदाचित निवळायला मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं भारताने जे पाकिस्तानमधली दहशतवादी स्थळं होती ती उद्ध्वस्त केली, त्यानंतर पाकिस्तानकडनं कुरापत्या सुरू झाल्या, भारतातल्या अनेक शहरांवर त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली, ड्रोन्सचे हल्ले केले, त्या सगळ्याला भारताने चूक उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर आता अमेरिकेने या सगळ्या संदर्भात मध्यस्थी केलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, त्यांचे इथले व्हाईस प्रेसिडेंट असतील, या सगळ्यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर एक तोडगा काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे सीज फायर आहे ते आता तात्काळ थांबवण्यात आलेलं आहे, कुठेही शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाहीये आणि दोन्ही राष्ट्र आता बसून या सगळ्यावर तोडगा काढण्याचं सुद्धा निश्चित झाल्याचं सुद्धा यांनी या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की हा जो तणाव निर्माण झाला होता तो आता निवळतो आहे का आणि या सगळ्यामधनं हा जो सगळा प्रश्न निर्माण झालाय त्यामध्ये पुढे हे दोन्ही राष्ट्र काय निर्णय घेतात आणि यामधनं काय नेमका मार्ग निघतो. तुम्हाला या सगळ्या निर्णयाबद्दल काय वाटतं? अमेरिकेने जे स्टेटमेंट रिलीज केलेलं आहे
त्याच्याबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तरी सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.